नमस्कार, मी प्रताप गवस। आज 5 तारीख, आज सायंकाळी 5 वाजता महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी थांबली असेल। महाराष्ट्रामध्ये 7 तारखेला एकूण 13 लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक होत आहे, मतदान होत आहे। म्हणून हा खास व्हिडिओ बनवत आहे आपल्याकरिता। मागच्या 10 वर्षांची मोदींची हुकुमशाही राजवट आणि विशेष करून गेल्या 2.5 वर्षात आपल्या महाराष्ट्रात मोदींनी आणि अनाजी पंतांनी ज्या हीन पातळीचे राजकारण केले, सतत महाराष्ट्रावर जो अन्याय केला, मतदानाला जाताना तो तुम्ही विसरलेला तर नाही ना, त्याचीच आठवण करून देण्यासाठी हा व्हिडिओ। परिस्थिती निर्णायक आहे, आणीबाणीची आहे। महाराष्ट्र धर्म जागृत करून महाराष्ट्राचे पाणी दिल्लीच्या नतद्रष्टांना पाजण्याची हीच ती वेळ आहे। मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, पण हा व्हिडिओ जरूर पहा आणि इतरांना शेअर करा। तुमचे मित्र, नातेवाईक, शेजारी पाजारी, गावाकडची मंडळी, प्रत्येक मराठी मतदारापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, हीच कळकळीची विनंती। मित्रांनो, आपला महाराष्ट्र देशाला सर्वाधिक जीएसटी देतो, पण केंद्राकडून आपल्या वाट्याला काय येते? वाटाण्याच्या अक्षदा। केंद्राकडून मदतीच्या नावाने अशी बोंब, तर दुसरीकडे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मोठमोठे उद्योगधंदे जे महाराष्ट्रात येऊ पाहत होते, ज्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली असती आणि तरुण वर्गाला, आपल्या बंधूला, बहिणीला कामे मिळाली असती, असे सर्व उद्योगधंदे जाणीवपूर्वक महाराष्ट्रात येण्यापासून रोखण्यात आले। काही उद्योग परस्पर गुजरातला नेले तर काही इतर राज्यात। हे कमी की काय? मुंबईमध्ये असलेली देशाच्या विविध कंपन्यांची, बँकांची, संस्थांची मुख्य केंद्रे इथून गुजरातला हलवली। मिंदे सरकार मात्र तोंडावर पट्टी बांधून मूक बनून हे सगळं पाहत राहिले। या विरोधात चकार शब्द काढणे यांना जमले नाही। काय ही शोकांतिका! महाराष्ट्रावर आलेली तोक्ते वादळ, निसर्ग वादळासारखी नैसर्गिक आपत्ती आठवते? गुजरात, उत्तर प्रदेश सारख्या राज्यांना या नैसर्गिक आपत्तीमध्ये प्रचंड आर्थिक मदत देण्यात आली। त्यांना एवढी मदत केल्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही, आमची काहीच हरकत नाही, पण महाराष्ट्राच्या वाट्याला या बिकट परिस्थितीत केंद्राकडून काहीच मदत मिळाली नाही। फक्त खोट्या घोषणांच्या नावाने महाराष्ट्राला पाणी पुसण्यात आली। आठवतंय ना मित्रांनो हे सगळं? आज जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा पायाला अक्षरशः भिंगरी लावून महाराष्ट्र फिरतायत, नैसर्गिक आपत्तीत उद्ध्वस्त झालेल्या माझ्या शेतकऱ्याला, त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी देखील त्यावेळी यांच्याकडे वेळ नव्हता। मोदी शहा सतत काँग्रेस सरकारने केलेल्या 60 वर्षांच्या कामावर टीका टिप्पणी करतात, पण गेल्या 10 वर्षात मोदींनी दिलेल्या गॅरंटीचं काय झालं? काँग्रेसवर आरोप करायचे, लोकांची दिशाभूल करायची आणि स्वतः दिलेली गॅरंटी विसरून जायची। महागाई, बेरोजगारी कमी करण्याची मोदीजींची गॅरंटी होती, त्याचं काय झालं? गॅसचे भाव, पेट्रोल डिझेलचे भाव उतरवणार होते, त्याचं काय झालं? ते तर आभाळात जाऊन भिडलेत। शेतकऱ्यांना दिलेल्या गॅरंटीचं काय? 10 वर्षात मोदींनी फक्त गॅरंटीच्या नावावर थापा मारल्या। आता यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। यांना वाटले होते शिवसेना फोडून, राष्ट्रवादी तोडून यांना महाराष्ट्रात विजय मिळवता येईल, पण महाराष्ट्राचे पाणी जोखण्यात हे 100% कमी पडले। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगत, महाराष्ट्र गांडूंची औलाद नाही, महाराष्ट्राला स्वतःचा इतिहास आहे। मोदी शहा हे विसरले, ते भ्रमात राहिले। अनाजी पंतांच्या सहाय्याने गद्दारांची मदत घेत मोदी शहांनी शिवसेना फोडली। शिवसेनेचा धगधगता इतिहास, महाराष्ट्राची ओळख पुसण्याचा पुरेपूर प्रयत्न यांनी केला। पुढे जाऊन महाराष्ट्राची 3 शकले करून महाराष्ट्राला कमजोर करायचे हे त्यांचे नापाक मनसुबे सुद्धा लपून राहिलेले नाहीत। किती पराकोटीचा आकस यांना महाराष्ट्राविषयी आहे हे पदोपदी दिसत आहे, पण महाराष्ट्रात बेईमानी आणि गद्दारीला थारा नाही। शिवसेनेवर त्यांनी केलेला हल्ला हा मराठी अस्मितेवर केलेला हल्ला आहे हे ते समजू शकले नाहीत। शिवसेना आणि मराठी अस्मिता एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। मधुमाशांच्या छत्त्यात हात घातल्यावर हजारो मधमाशा जशा डंख मारतात आणि समोरचा जीव वाचवण्यासाठी कासावीस होतो, त्याचाच अनुभव आता मोदी शहांना पदोपदी येत आहे। कारण
त्यांनी शिवसेनेवर जो हल्ला केला त्याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील अन्य राज्यात, विशेष करून हिंदी भाषिक पट्ट्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दांचे प्रहार आसूड होऊन भाजपवर बरसू लागलेत. अतिशय बिकट परिस्थितीमध्ये बायपास सर्जरी झालेली असताना सुद्धा ज्या तडफेने ते सभा घेत आहेत, विषय मांडत आहेत, आपल्याला वास्तवाची जाण करून देत आहेत, त्यांना मिळत असलेला जबरदस्त प्रतिसाद याचे चटके आणि फटके मोदी, शहा, भाजप आणि एनडीएला बसू लागलेत. आम्ही तुम्हाला साथ दिली. आजपर्यंत आम्ही तुमचं कमळ हातात धरलं होतं तेव्हा सुखावलात. मशालीची धग काय असते ते बघा. आणि ती मशालीची धग जरा मला इथे सुद्धा बघायची. तुमच्या मनात जर मशाली पेटलेल्या असतील तर काल मी कोल्हापूरमध्ये सांगितलं तेच करतो. मोबाईलचे टॉर्च जरा ऑन करून दाखवा, मशाली दाखवा आणि ते गाणं लाव, मुद्दाम लाव, जय भवानी जय शिवाजी आम्ही बोलणार. बघा ते पेटले. मराठी मतदार मित्रांनो, आपण सर्वजण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ती गोष्ट अर्थात निवडणूक तोंडावर आली आहे. मनातील मळप दूर करा. मनाच्या निखाऱ्यावर साचलेल्या राखेवर फुंकर मारा. सज्ज व्हा. मला कल्पना आहे तुमची ही बोटं शिवशिवत असतील मतपेटीतून महाराष्ट्राची अस्मिता मोदी आणि शहा यांना दाखवून देण्यासाठी. ज्यांनी ज्यांनी आपल्या बाळासाहेबांची शिवसेना सुरत, गुवाहाटी आणि गोवामार्गे फोडली त्या गद्दारांना आणि त्यांच्या दिल्लीतील महाशक्तीला महाराष्ट्राचे पाणी पाजण्यासाठी आता सिद्ध व्हा. तिसऱ्यांदा सत्ता हस्तगत करण्याचे स्वप्न नरेंद्र मोदी पाहत आहेत. हुकुमशाहीच्या अंतासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी त्यांचा हा रथ महाराष्ट्राला रोखावाच लागेल. सह्याद्रीची ताकद देशाला पुन्हा एकदा दाखवून द्यावी लागेल. पण हे सर्व पार पाडायचं असेल तर प्रत्येकाला पेटून उठावे लागेल. मिंद्यांनी आपला धनुष्यबाण चोरला आहे ते लोकांना प्रत्यक्ष भेटून सांगावे लागेल. आता धनुष्यबाण नाही तर धगधगती मशाल ही आपली निशाणी आहे हे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवावे लागेल. शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादीची घड्याळ ही निशाणी, भ्रष्टाचाराचे मेरुमणी मोदींच्या गळ्यातील ताईत अजित पवारांनी चोरली असून आता शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाची निशाणी तुतारी घेतलेला मावळा आहे हेही मतदारांपर्यंत पोहोचवावे लागेल. प्रिय शिवसैनिक व कार्यकर्त्यांनो, नेत्यांनी कितीही सभा गाजवल्या, वातावरण भारले, मतदार सुद्धा आपल्याला मतदान करायला इच्छुक असले तरी मतदार राजाला मतदान केंद्रापर्यंत नेऊन मतदान करून घेणं हेच अंतिमतः सगळ्यात महत्वाचे आहे. आणि हे काम तुमचे आहे, ते काम तुम्हालाच करायचे आहे. त्यावरच विजयश्री अवलंबून आहे. तरी तुम्ही तुमच्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करा मराठीच्या, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी. जाता जाता शेवटची साथ माझ्या कोकणवासियांना. बंधू भगिनींनो, महाराष्ट्राला जे एकूण 9 भारतरत्न पुरस्कार मिळालेत त्यातील तब्बल 7 भारतरत्न आपल्या कोकण भूमीला मिळालेत. आपली कोकण भूमी ही सुसंस्कृत आहे, सुशिक्षित आहे. बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते यांच्यासारख्या संसदपटूंनी आपल्या या भूमीचा लौकिक वाढवलेला आहे. अशा वेळेला आपल्या या भूमीमध्ये दहशतवादाला आणि दादागिरीला बिलकुल थारा देता कामा नये ह्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तुम्हाला तसं तुमच्या मतदानातून दाखवून द्यायचं आहे. चला तर सज्ज व्हा मतदानासाठी. धन्यवाद.